महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या वाढदिवसानिमित्त मितवा फाउंडेशनच्या वतीने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कणाशी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात मितवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पवार, काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, तालुकाध्यक्ष के गांगुर्डे, शाळेचे मुख्याध्यापक KS रौंदळ, उषा फर्टिलायझर संचालक दीपक पवार, डॉक्टर JD पवार, विविध कार्य सोसायटीचे चेअरमन दीपक पवार, कवी आबा आहेर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी राम चौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शाळा सुरू झाल्यापासून साधारण 4 ते 5 महिने पूर्ण शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला होता। मात्र आता हा वेळ भरून काढण्याची संधी असून विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेऊन अभ्यासात प्रगती साधावी, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, पौष्टिक जेवण व आवश्यक कपडे मिळावेत यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी के गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी स्वतः आश्रमशाळेत शिकून विस्तार अधिकारी झालो व आपले शालेय अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले। मिलिंद पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे। म्हणूनच मितवा फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे। मुख्याध्यापक KS रौंदळ यांनी मितवा फाउंडेशनचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो व शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना वही, पेन, शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या सामाजिक उपक्रमामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार, देवळा, कळवा। आपल्याला कणाशी गावात साजरा करायचा आहे। याच पद्धतीने सकाळी मिलिंद दादांचे काका 10वा असल्यामुळे आम्ही लेट आलो सर। आता यांनी सांगितलं की सकाळी जो कार्यक्रम होता तो अति सुंदर होता, पण 10व्याचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही थोडं लेट झालो। पहिल्या प्रथम तर मला असं वाटतं, खरोखर मी ज्यावेळी वैतरणा तिथं आश्रमशाळेत गेलो आणि ती शाळा तिथं आमचे मामा वैतरण्याला प्रिन्सिपल होते। जसं आमचे रोंदळ सर आहेत, आमच्या गावालगतच भेंडी आणि भाऊ, तेव्हा एकच तालुका होता। आता तालुक्यामुळे आता थोडा तालुका बदलला सर। पण जर सर आई तुमचे जर मॅनेजमेंट बघितलं, खरंच तुमच्या सगळ्या स्टॉफला सलाम आहे। ही जी आमची संस्था आहे मानोरला, शरद पवार पब्लिक स्कूल, आम्हाला ज्यावेळी वाटली की आमची खाजगी शाळा, आमचे काका डॉक्टर JD पवार ज्यावेळी त्या शाळेतून आणि या शाळेत आलो, तुम्ही जे झाडं बघून आम्हालाही वाटतं तुम्हाला सगळ्या स्टॉपला सलाम आहे आणि या कणाशी गावालाही सलाम आहे। आणि मित्रांनो, आमचेच गावाचे पगार आहे, त्यांना विचारलं म्हणतात तुम्ही काय इथंच? म्हणे आम्ही इथंच आहे शिपाई म्हणून। आणि ज्यावेळी मी विचारलं की ही शाळा कितीपर्यंत, 1ली तर 12वी पर्यंत, विशेष म्हणून CBC बोर्ड आहे सर, स्टेट बोर्ड, काही हरकत नाही सर। म्हणजे हे घेणं सुद्धा, आता एक सरांनी सांगितलं की 4थी पासून आपल्याला इंग्लिश शिकायचे, 5वी पासून तुम्ही खरंच नशीबवान आहेत, तुम्हाला 1ली पासून इंग्लिश शिकणं आहे। आणि आमचे उषा फर्टिलायझर दीपक बापू शरद पवार पब्लिक स्कूल शाळेत शिकत असताना त्यांचा मुलगा आता RFO झाला। हे वाघिणीचे दूध ज्याला पचतं त्यालाच पचतं। एक गव्हर्नमेंट ऑफिसर काय राहतो, आमच्याबरोबर ते आलेले ते दीपक बापू, त्यांचा आत्ताच मुलगा RFO झाला। आणि त्यावेळी दीपक बापूने सांगितलं की ह्याही शाळेला जोड नाही बुवा, एक आदिवासी राहून एवढी स्वच्छता आणि सगळ्या स्टॉफ टीपपणा आणि सगळे स्टॉफ हजर, नाही तर बऱ्याच शासकीय शाळांमध्ये 52 सर सांगतात आणि राहायला 10 सर, पण इथे जवळजवळ सगळा स्टॉफ हजर दिसतोय सर। रोंदळ सर, तुमची करामत म्हणजे खरोखर अभिमान वाटतो सर। आणि नवीन वर्षात बरंच बोलायचं आहे, सकाळी कार्यक्रम झाला, आता मी इथंच थांबतो। नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।